विद्यार्थी मित्रांनो, आपण अनुसूचित जाती या संज्ञेचा अर्थ पाहणार आहोत. BA फायनल 5वं सेम की पहा, भारतीय संविधानात आणि भारतातील शासन व्यवहारात अनुसूचित जमाती या संज्ञेचा उपयोग आदिवासींना संबोधण्यासाठी केला. संविधानातील तरतुदीनुसार भारताचे राष्ट्रपती घटनेच्या 342 कलमान्वये नोटिफिकेशन काढून एखाद्या आदिम जमातीला अनुसूचित जमात म्हणून घटनेच्या 5व्या अनुसूचित शेड्यूल कास्ट 5th शेड्यूल टाकू शकतात. त्यामुळे त्या जमातीला अनुसूचित जमात असा दर्जा प्राप्त होतो. स्वातंत्र्यपूर्व घटनात्मक ब्रिटिश काळात 1935च्या भारत शासन कायद्यापासून अनुसूचित जमाती ही घटनात्मक संकल्पना भारतीय शासन व्यवहारात रूढ झाली आणि भारतीय राज्यघटनेच्या 5व्या अनुसूचित ज्या ज्या आदिवासी जमातीची नावे समाविष्ट आहे त्या सर्व जमातींना अनुसूचित जमाती म्हणून संविधानानुसार काही विशेष सवलती व हक्क प्राप्त होतात. भारतीय राज्यघटनेत जमात हा शब्द वापरलेला असला तरीही जमात व जमाती या संज्ञेची व्याख्या केलेली नाही. एकूण जमात या संज्ञेची सर्वसंमत अशी व्याख्या उपलब्ध नाही. मात्र जमात या संज्ञेच्या मानवशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या केल्या आहे. आता जमातीच्या व्याख्या कोणत्या? गिलिन आणि गिलिन यांच्या मते काय आहे की एका विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा, समान बोलीभाषा बोलणारा व समान सांस्कृतिक जीवन जगणाऱ्या स्थानीय गटांच्या समुच्चयाला आदिवासी समाज असे म्हटले आहे. मुजुमदार यांच्या मते समानत्व असणारा, एकाच भूप्रदेशावर वास्तव्य करणारा, विवाह व्यवसाय आदी बाबतीत समान निषेध नियमांचे पालन करणारा, एकच भाषा बोलणारा, परस्पर उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने एक पद्धतशीर व्यवस्था स्वीकारणाऱ्या कुटुंबाचे किंवा कुटुंब समूहाचे एकत्रीकरण म्हणजे आदिवासी समाज होय. आणि टायलर यांच्या मते की एका निश्चित भूप्रदेशात राहणारा व एक बोलीभाषा, सांस्कृतिक एकजिन्सीपणा आणि एकात्मिक सामाजिक संघटन असलेला सामाजिक गट म्हणजे आदिवासी जमात होय. त्यांचे समान पूर्वज, समान देवता आणि सामान्यतः समान नेतृत्व असते आणि त्यांच्या गटातील सदस्य आर्थिक, सामाजिक, धार्मिक तसे कौटुंबिक आणि रक्तसंबंधी धाग्यांनी परस्परांशी संलग्न असतात. तर एवढ्या ज्या आपण हे पाहिल्या, त्यांच्या व्याख्या बघितल्या, तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की विविध अभ्यासकांनी व्याख्यांवरून जमात या संज्ञेचा अर्थ स्पष्ट करणारी काही ठळक लक्षणे सांगितली आहे. त्यांना आदिवासी जमाती वा जमात स्पष्ट ओळखण्याचे निकष असेही या ठिकाणी म्हटलं आहे की अन्य समूह वा जमातींचे वेगळेपण दाखविण्यासाठी प्रत्येक जमातीचे एक विशिष्ट असे नाव परंपरेने निश्चित केलेले असते. गोंड, कोरकू, कोलाम इत्यादी प्रत्येक जमातीची वास्तव्याची एक विशिष्ट जागा असते आणि अन्य ठिकाणी, अन्य भूप्रदेशात त्या जमातीचे लोक सामान्यपणे दिसत नाही. समान पूर्वज असतात. रक्तसंबंधावर आधारित एकात्मिक संघटन असते. आंतरविवाह गट प्रत्येक जमातीच्या सदस्यांना जमातीच्या अंतर्गतच विवाह करावा लागतो. त्यामुळे प्रत्येक जमात हा आंतरविवाह समूह वा गट ठरतो. सांस्कृतिक एकजिन्सीपणा, देवदेवतांची समानता, समान पूजाविधी, समान बोलीभाषा व समान लोकसाहित्य. म्हणजे एकूणच आपल्याला लक्षात येईल की त्यांची आदिवासी जमात आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये कोणतीही जरी व्याख्या पाहिली असेल तरी प्रत्येक याच्यामध्ये सामान्य त्यांचा प्रदेश, भूप्रदेश, रक्तसंबंध आणि गट, एकत्रित गट या सगळ्या गोष्टी मात्र आपल्याला सगळीकडे सारख्याच दिसतात आहे. पुढे म्हटलं आहे की आदिवासींची जी काही समस्या आहे ती नेमकी कशी आहे की सांस्कृतिकीकरणाची जी प्रक्रिया आहे, वर्षानुवर्षापासून भारताच्या विभिन्न भागात आदिवासी जमाती नागरी व नागरी समूहाच्या परिघावर राहत आहे. आदिवासी जमातींना ग्रामीण व नागरी समुदायापासून कितीही पृथक व अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला तरीही आदिवासी जनसमूह आणि ग्रामीण व नागरी समूह हे वेगवेगळ्या निमित्ताने एकमेकांच्या संपर्कात येऊन या तीनही समूहांमध्ये संस्कृतीकरणाची प्रक्रिया सुरू होते आणि ती अत्यंत मंदगतीने सतत सुरू राहते. संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेमुळे एकाच जमातीमधील काही लोक अथवा त्या जमातीमधील एखादी उपशाखा वा पोटविभाग यांच्यामध्ये सांस्कृतिक सामाजिक परिवर्तन होतात आणि या परिवर्तनामुळे आदिवासी जमातीमधील काही लोकांमध्ये अथवा त्या जमातीतील एखाद्या उपशाखेमध्ये आदिवासींची परंपरागत वैशिष्ट्ये आणि लक्षणे दिसून येतात. तर सांस्कृतिकीकरण आणि आधुनिकीकरण विकास या तिन्ही प्रक्रिया आदिवासी जमातींचे भारतीय समाजाशी सात्मीकरण होण्याच्या दृष्टीने
स्वागत केले जाते, परंतु प्रत्यक्षात मात्र व्यवहारात आदिवासींना त्याची ओळख पटविण्याच्या मार्गात प्रक्रियेचा अडथळा निर्माण होतो. आता त्यांच्यामध्ये काय की शिक्षणाचा अभाव असतो, म्हणून काय झालं आहे, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, कृषी, गैरकृषी, कारणांसाठी कर्ज, शासनाकडून मिळणारे अनुदान इत्यादींची स्पर्धा असते. पण ही स्पर्धा दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत चालली आणि या स्पर्धेत मात्र काही लोक बनावट भाग करून त्याचा फायदा घेत आहे आणि आदिवासी नसतानाही पंचायत राज संस्थेमध्ये आरक्षित मतदारसंघातून निर्वाचित होऊन सर्व राजकीय व आर्थिक लाभ आपल्या पदरात पाडून घेण्याची अनेक प्रकरणे आपल्या समाजामध्ये उघडकीस आलेली आहे. म्हणजेच आपल्याला एवढंच म्हणता येईल की थोडक्यात भारतीय समाजात नकली आदिवासींची समस्या मात्र ही निर्माण झालेली आहे. त्यांच्यापर्यंत जी माहिती पोहोचायला पाहिजे ती ॲक्च्युली त्यांच्यापर्यंत ती पोहोचतच नाही. मग आता यांनी काय म्हटलं आहे की अनेकदा आर्थिक स्थिती प्रतिकूल असल्यामुळे त्याला दाखला मिळवण्यासाठी आवश्यक असणारी काही कागदपत्रे गोळा करावी लागतात आणि नेमकं काय होतं की आदिवासी बांधव हा कमी शिक्षित असल्यामुळे बऱ्याच गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचत नाही आणि म्हणून मात्र काही सवलतींपासून तो तिथे वंचित राहू शकतो. आणि म्हणून या जे की नकली आदिवासी निर्माण झालेले आहे त्यांच्या समस्येचं स्वरूप मात्र आज आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं. आता काय झालं आहे की आदिवासी जमातींची सर्व वैशिष्ट्ये असूनही एखादा आदिवासी समूहाचा अथवा जमातीचा समावेश शासनाच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये होणे ही सुद्धा राजकारणावर अवलंबून असणारी बाब आहे. कारण अनुसूचित जमात हा शासकीय दर्जा प्राप्त होण्यामध्ये राजकीय नेत्यांच्या इच्छेला असाधारण महत्त्व प्राप्त होते आणि उदाहरणार्थ बंजारा धनगर जमातीच्या भटक्या जमातींचा NT दर्जा महाराष्ट्रात प्राप्त झाला आहे. म्हणजेच त्यांच्या जातीतून वेगळे नाव बनवून सुद्धा या ठिकाणी त्याला आपण काय म्हणू की सबसिडी घेत आहेत. आणि म्हणून म्हटलं आहे की अतिमागास असलेला हा आदिवासी देखील कशा पद्धतीचा आहे, काही त्यांच्यासाठी नियम केलेले आहे. तर हे आपण नंतरच्या तासिकेला बघू.